मित्र हो, आपण रत्नपंचक या कथासंग्रहाचं वाचन करत आहोत. नारायण धरप यांच्या 5 कथानायकांच्या 5 कथा त्यांनी रत्नपंचक या कथासंग्रहात समाविष्ट केल्या होत्या. त्यातली ही 3री कथा भगतांची. संसोहम या आपल्या चॅनलवरती भगत यांच्या 2 प्रदीर्घ कथा उपलब्ध आहेत. मला वाटतं पहिली कथा जी होती ती मृत्यूद्वार होती. त्याच्यामध्ये मरणाच्या सीमारेषेवरती असलेल्या पेशंटला काही डॉक्टर्स हिप्नॉसिस खाली त्या रेषेपलीकडे पाठवतात, म्हणजे मृत्यूच्या रेषेपलीकडे त्याच्याशी संपर्क साधून राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून उद्भवणारी अतिशय भीषण आणि विचित्र परिस्थिती ही आपल्याला या कथेमध्ये पाहायला मिळते. अतिशय सुंदर कथा आहे. ती कथा वाचली नसेल मृत्यूद्वार, त्या कथेची ही लिंक खाली देऊन ठेवतोय. भगतांची लेटेस्ट वाचलेली जी कथा होती ती होती सैतान. अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये मरण पावलेले लोक आणि त्यांचे आत्मे एक संपूर्ण गाव झपाटतात, या टाईपची ती कथा होती. त्या कथेची ही लिंक खाली देऊन ठेवतोय. तर भगतांची आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचं पूर्ण नाव आहे एक थिजलेला रात्रक्षण. लेखक नारायण धरप. एक थिजलेला रात्रक्षण. माणसांनी गजबजलेल्या शहरात एखाद्याला जितकं अलिप्तपणे राहता येईल तितकं बघत राहत असत. 50 वर्षांपूर्वी या भागात अजिबात वस्ती नव्हती. लाकडी रेलिंगच्या आतली त्यांची 1 मजली मठी म्हणजे शहराची अगदी हद्द होती. आता शहराचा स्फोट झाला होता. मठीच्या 4ही बाजूंना बंगले, कोऑपरेटिव्ह सोसायट्या, अपार्टमेंट हाऊसेस आले होते. डांबरी रस्ते आले होते, ट्यूबलाईट आल्या होत्या, बसेस धावत होत्या. पण त्या आवारात आणि मठीत काहीही बदल झाला नव्हता. आवार तसंच नीटनेटकं, लोखंडी रेलिंग तसंच लाल रंगात रंगवलेलं, तीच ती 5-6 झाडं, मठी तशीच स्वच्छ, पांढरी, नीट शाकारलेली. 1-2 अतिउत्साही प्रमोटर जागेला ऑफर द्यायला आत गेलेही होते. भगतांनी त्यांना शांत पण ठाम नकार दिला होता. आधी त्यांच्याकडे कामाला भीमा होती. ती थकल्यावर तिची मुलगी रखमा कामाला होती. ती 10च्या सुमाराला यायची. धुणी, भांडी, स्वयंपाक, झाडलोट करून जायचे. दूधवाला, पेपरवाला, पोस्टमन, किराणावाला आणि रखमा एवढेच लोक त्या आवारात प्रवेश करत असत. तसा आत कोणाला मज्जाव नव्हता, पण भगतांचा बाहेरच्या जगाशी संबंध इतका कमी होता की कोणाचं त्यांच्याकडे काही काम निघण्याची शक्यताच फार कमी होती. पण त्या दिवशी सकाळी हातात आलेलं पत्र वाचता वाचता भगतांच्या कपाळावर आठ्या आल्या होत्या. ज्या बाह्य जगापासून ते अलिप्त राहू पाहत होते ते बाह्य जग आता त्यांच्या एकांतावर आक्रमण करत होतं. पत्र सुलोचनाचं होतं. सुलोचना त्यांची खूप दूरची पुतणी लागत होती. बारसं, मुंज, वास्तुशांती अशा महत्वाच्या प्रसंगी त्यांना तिचं आमंत्रण येई व जागचे न हलता शुभेच्छेची तार पाठवून ते आपलं कर्तव्य बजावत असत. एखाद्या वेळी सुलोचना त्यांच्याकडे आली की ती जरा रागाने म्हणायची सुद्धा, "काका, एवढं गावातल्या गावात काय तार पाठवता हो? काय झालं प्रत्यक्ष आलात तर?" त्यावर भगत जरा हसून म्हणायचे, "सुले, तुला माहित आहे मी माझ्या घराबाहेरचा पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. खाणं पिणं तर सोडूनच दे. तिथे येऊन आशीर्वाद दिला काय किंवा शुभेच्छेची तार पाठवली काय फरक आहे?" खाण्यापिण्यासंबंधी भगत म्हणत होते ते खरं होतं, पण अशा मंगल कार्यांना न जाण्याचं खास असं आणखी एक कारण होतं. तिथे काही सत्यनारायण असला, काही पूजा असली किंवा काही विधी वगैरे असला तर भगतांना तिथल्या देवांना नमस्कार करायची वेळ आली असती आणि तेही त्यांना वर्ज्य होतं. त्यांची दैवत होती पण ती वेगळी होती, अति कडक होती. अशी प्रतारणा सहन करणारी नव्हती. बाहेरच्या वरांड्यातच बसून भगतांनी पत्र फोडलं आणि ते वाचायला घेतलं. ते जसे वाचायला लागले तशा त्यांच्या कपाळावर जास्त जास्त आठ्या पडायला लागल्या. चेहरा जास्त जास्त कठोर व्हायला लागला. पत्रात सुलोचनानं लिहिलं होतं की तिचा नवरा नोकरी सोडून घरी बसलाय. मित्रांच्या नादानं नाना व्यसनांच्या आहारी गेलाय. खर्चाला पैसे तर देत नाहीच, तिचाच एक एक दागिना मोडत चाललाय. काही बोललं तर वर शिव्या आहेतच. "काका, तुम्ही एकदा तरी इकडे येऊन यांना काही सांगून पहा ना. मला तर वेड लागायची पाळी आहे." तिनं शेवटी कळवळून लिहिलं होतं. भगतांनी पत्राची घडी केली, ती तशीच मांडीवर ठेवली व पत्रावर बोट आपटत डोळे मिटून ते बराच वेळ स्वतःशीच विचार करत बसले.
भगत सुलोचनाच्या नवऱ्याला गोविंदरावला आतापर्यंत जास्तीत जास्त 3दाच भेटले असतील. आता त्यांना त्याचा चेहराही धड आठवत नव्हता, पण त्यांचं मत त्या माणसाबद्दल फारसं चांगलं नव्हतं. काही माणसांच्या मनाचे कच्चे धागे तेव्हाच दिसतात. तो व्यसनाला बळी पडला याचं त्यांना विशेष नवल वाटलं नव्हतं, पण तो आता सुलोचनाला त्रास देत होता त्याचा मात्र त्यांना राग आला होता. त्याची भेट घ्यायलाच हवी होती, विशेषतः आता सुलोचना आधारासाठी त्यांच्याकडे वळल्यावर तर मग त्यांना ती भेट टाळणंच अशक्य झालं होतं. एक मोठा सुस्कारा सोडून ते उठले. बैठ्या जोडघरांच्या गव्हर्नमेंट कॉलनीत सुलोचनाचं घर होतं. भगत तिथे पोहोचले तेव्हा सकाळचा 10चा सुमार झाला होता. गोविंदराव कामाला जात नव्हता तेव्हा तो घरीच असणार अशी त्यांची अटकळ होती, आणि ती खरी ठरली. पण भगतांना पाहताच गोविंदरावच्या कपाळावर मात्र नाराजीच्या आठ्या आल्या. घंटेचा आवाज ऐकून त्याच्या मागोमाग सुलोचनाही बाहेरच्या खोलीत आली होती. ती मात्र, "अगं बाई, आलात का तुम्ही काका?" म्हणत पुढे आली. भगत काही न बोलता खोलीत आले आणि त्यांनी स्वतःच एक खुर्ची घेतली. "गोविंदराव बसा," भगत म्हणाले. फालतू गोष्टींवर वेळ न घालवता एकदम मुद्द्यालाच हात घालायचं त्यांनी योजलं होतं. शिष्टाचार दाखवण्याच्या लायकीचा गोविंदराव हा इसम नव्हताच. "मला सुलीचं पत्र आलंय आणि म्हणूनच मी आज तुमची गाठ घ्यायला आलोय." गोविंदराव त्यांच्याकडे मगरूरपणे पाहत तसाच उभा राहिला होता. "सुली लिहिते की तुम्ही हल्ली कामाला जात नाही. ती आणखी लिहिते की तुम्ही नको त्या लोकांच्या संगतीत राहून पैसे उधळत असता. तिचे काही दागिनेही म्हणे तुम्ही मोडून विकलेत. मी तुम्हाला यापैकी कशाचाही जाब विचारायला आलेलो नाही. सुलीचा एकुलता एक वडील नातेवाईक या दृष्टीनं मी तुम्हाला काही सल्ला द्यायला आलोय. ती तुमची लग्नाची पत्नी आहे. तिचं व्यवस्थित पालन पोषण करणं, तिला सुखात ठेवणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे. त्यात तुम्ही चुकता आहात. माझा सल्ला असा आहे की तुम्ही आपल्या वागण्यात बदल करा. धर्मपत्नीनं असं दुःखी, दुश्चित्त, असमाधानी असणं चांगलं नाही." काही वेळ खोलीत शांतता होती. मग गोविंदराव उपहासाने हिटाळणीच्या आवाजात म्हणाला, "आणि सासरेबुवा, आमच्या नवरा बायकोच्या तंट्यात लुडबुड करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं? एकदा तिचं लग्न माझ्याशी लावून दिलं तेव्हा तुमचा तिचा संबंध संपला. आता माझ्या घरात मी कसं वागावं हा माझा प्रश्न आहे." भगत अजूनही त्या थंड न चढलेल्या आवाजात म्हणाले, "गोविंदराव, संबंध रक्ताचे आहेत, ते कधी तुटतील का? ती सुखी आहे का दुःखी आहे मला पाहायला नको?" गोविंदराव मोठमोठ्याने हसत म्हणाला, "तिची एवढी काळजी आहे तर द्या की तुमच्या इस्टेटीतले 5-50 हजार तिला. नाहीतरी सडेमटिंगच आहात की. तुमच्यानंतर तिच्याकडेच यायचं ना सगळं. नुसत्या तुमच्या त्या जागेचेच 2-3 लाख येतील. असं काहीतरी कॉन्क्रीट करा, मग आपण तुमचा हवा तो सल्ला मानायला तयार आहोत." भगत काही वेळ गप्प बसले. मग ते खुर्चीवरून उठले. त्यांच्या फिकट गालावर 2 लालसर ठिपके आले होते. गोविंदरावांच्या शब्दांचा असला तर इतकाच परिणाम होता, दुसरा काही दिसत नव्हता. "मी आत्ता जातो," ते त्याच थंड पण जरा धारदार झालेल्या आवाजात म्हणाले. "सुलीनं पत्रात लिहिलं होतं की इथे येऊन त्यांना 4 शब्द सांगून पहा म्हणून आलो. मी सहसा कोणाला विनंती करत नाही, पण गोविंदराव, सुलीसाठी तुम्हाला विनंती करतो, माझा सल्ला घ्या, तिला सुखी करा." आणि मग सुलोचनाकडे वळत, "सुले, मी जातो हं, सगळं काही ठीक होईल." आणि मग दाराबाहेर येऊन 2 पायऱ्या चटाचट उतरून अंगण ओलांडून ते रस्त्यावर आले. सुलीला त्यांनी धीर दिला होता खरा, पण त्यांच्या मनावर वैफल्याचा बोजा होता. सगळं ठीक होणार नाहीये त्यांना समजलं होतं. भगत मठीवर परत आले तेव्हा सर्व काम आटोपून रखमा जायच्या तयारीतच होते. भगत रखमाशी अगदी आवश्यकता भासल्याखेरीज एक शब्दही बोलत नसत, आणि कधी बोललेच तर तेही अगदी साध्या आवाजात बोलत असत. तसे ते शरीरानं काही दिपाड नव्हते, त्यांचा चेहरा काही उग्र नव्हता, पण रखमा त्यांना अतिशय घाबरून असे. ते दारापाशी येताच रखमा चटदिशी बाजूनं बाहेर पडली आणि चटाचटा निघून गेले. स्वतःशीच हसत भगतनी आपल्या मागे वरांड्याचं दार लावून घेतलं. मठी 1 मजलीच होती. वरांड्यातून आतल्या 3 खोल्यांना दारं उघडत होती. त्यांच्याही मागे आणखी 3 खोल्या होत्या व मग मागे वरांडा होता.
मागच्या बाजूची मधली खोली सदैव कुलूप बंद असे. ती आता भगतांनी उघडली. या खोलीत त्यांच्याखेरीज अन्य कोणालाही प्रवेश नव्हता. बेसिनपाशी हात तोंड धुताना व चेहरा पुसताना त्यांची नजर समोरच्या आरशाकडे गेली. आरशातून त्यांच्याकडे पाहणारा चेहरा गौरवर्णी उभट होता. 70चं वय दिसत होतं, पण ते डोळ्यांभोवतालच्या बारीक रेषांच्या जाळ्यात, चेहऱ्यावरच्या किंचित सैल झालेल्या त्वचेत, कपाळावरून मागे गेलेल्या केसांच्या रेषेत. डोळे स्वच्छ, टपोरे, नितळ, तीक्ष्ण, धारदार होते. स्वतःच्या झोपायच्या खोलीत जाऊन भगतनी कपड्यांचं कपाट उघडलं. त्यातून कफनी वजा पांढरा शुभ्र अंगरखा आणि तसल्याच कापडाचा सोनीदार लेहेंगा काढला. कपडे बदलून मग त्यांनी मागच्या खोलीचं कुलूप उघडलं व आत प्रवेश केला. भिंतीवरचं बटन दाबताच आत लख्ख प्रकाश झाला. इतर कोणाला त्या खोलीत प्रवेश मिळणं अशक्यच होतं, पण जर कोणाला कधी काळी आत पाहायची संधी मिळालीच असती तर तो आश्चर्यानं अगदी स्तंभित झाला असता. खोलीत पायाखाली मऊ मऊ रुजामा पसरला होता. चारी भिंतींना छतापासून खालपर्यंत रंगीत ब्रोकेडचे पडदे लावलेले होते. कोठे खिडकी दिसत नसूनही हवा खेळती होती आणि ताजी होती. एका पडद्यामागे एक्झॉस्ट पंखा लावला होता, त्याची अस्पष्ट गुणगुण चालली होती. खाली 2-3 बैठे दिवाण होते, त्यांच्यावर उषा आणि लोड होते. दिवाणच्या शेजारीच एक बसकी लोखंडी तिजोरी होती. कोपऱ्या कोपऱ्यात विविध स्टँड धूपपात्र होती. छताला साखळीनं 2 पिंजरे टांगलेले होते, त्यांच्यात मैना होत्या. खोलीत दिवा लागताच त्यांची किलबिल सुरू झाली होती. बघत एका दिवाणावर आरामात बसले. बरोबर त्यांच्या समोरच्या भिंतीला जो पडदा लावला होता त्याच्या मध्यभागी सोनेरी दोऱ्यात विणलेली एक खास, जराशी क्लिष्ट, गुंतागुंतीची आकृती होती. बघत आता त्या आकृतीच्या मध्याकडे शांतपणे पाहत बसले. खोलीतल्या अवकाशात काही बदल होत असला तर तो आधी त्या 2 मैनांना जाणवला. आधी त्यांची किलबिल थांबली आणि मग त्या दोघी विलक्षण अस्वस्थ झाल्या. दांडीवरून खाली, खालून वर करायला लागल्या. पंख फडफड करायला लागल्या. खोलीतला प्रकाश धूसर होत होता. भिंतींना टांगलेले पडदे हलायला लागले होते. आणि मग आधी एकात मग दुसऱ्यात असे फुगवटे आले. एखादा माणूस पडद्यामागे लपला तर येईल तसे फुगवटे, आणि ते सर्व भिंतींना लागून सर्व खोलीभोवती चक्राकार फिरत होते. 2ही मैना आता पिंजऱ्याच्या कोपऱ्यात अगदी चुपचाप बसल्या होत्या. खोलीतला प्रकाश आणखी मंद झाला होता. दिव्याची फिलामेंट तेवढी दिसत होती. गडद रंगाचे पडदे आता तर पार काळ्यावर गेले होते. चारी भिंतींपाशी काळोख होता. सावल्या जमा झाल्या होत्या. आता पडद्याबाहेरून काहीतरी खोलीच्या भिंतीजवळून फिरत होतं. काय? शेवटी एक अगदी घोगरा, खर्जातला आवाज आला. काही नाही. भगतांनी हातानं जाण्याची खूण केली. खोलीतला प्रकाश पूर्ववत झाला. भगतांच्या रोजच्या अनेक साधनांपैकी ही एक होती. आता बराच वेळ ते होते तसेच बसून राहिले. कपाळाच्या कडेवर घामाचा बारीक थर चमकत होता, पण आतून त्यांना केवढी शक्ती वापरावी लागली होती याची त्यावरून काहीच कल्पना आली नसती. सुमारे अर्ध्या तासानं त्यांचं शरीर परत पूर्व ठिकाणी आलं. मग पुढची साधना. बघत म्हणजे जेव्हा ते बघत नव्हते, वयाच्या 19व्या वर्षी स्वतःचा जीव देण्याच्या तिरमिरीत पुलाच्या कठड्यावर उभे होते. खाली तपकिरी लाल पाणी फेसाळत होतं, बोलावत होतं, पण त्यापेक्षाही प्रभावी अशी आणखी एक हाक आली होती. हाक आणि आज्ञा जी मोडणं केवळ अशक्य होतं. थांब, खाली उतर. ते खाली उतरले. 60च्या सुमाराचा एक वृद्ध त्यांच्याकडे येत होता. शरीरानं मध्यम बांध्याचा, साध्या वेशातला, पण तो जवळ पोहोचला तेव्हा त्याचे गिरमिटासारखे 2 डोळे त्यांच्या अंतरंगाचा वेध घ्यायला लागले होते. हा मूर्खपणा का करत होतास? मी बघत म्हणजे तेव्हा ते बघत नव्हते, अडखळले आणि गप्प बसले. जीव देण्या इतकं आयुष्य नकोसं झालं. जीवनातलं अपयश, अवहेलना, मानहानी, एकाकीपणा, कोंडमारा, सगळं काही बडाबडा बाहेर आलं. एकदा बांध फुटताच मागे साचलेल्या भावना धडधडणाऱ्या प्रवाहानं उसळत बाहेर आल्या.
आता तुझं सांत्वन करून समजूत काढून मी तुला परत पाठवला तरी पुन्हा तू असलं काहीतरी अविचारी कृत्य करणारच. ते हलकेच स्वतःशीच बोलत होते आणि मग एकदम मोठ्यानं म्हणाले, तुला हा जन्म नकोसा झालाय ना? हे आयुष्य जगणं अशक्य झालंय ना? हो हो बघत, म्हणजे तेव्हा ते बघत नव्हते, कळवळून म्हणाले, तथास्तु. एकच शब्द, पण त्या क्षणी भगतांची शुद्ध जी हरपली होती ती एकदम ते या मठीत आल्यावर परत आली. आपलं नाव, गाव, ठिकाण, नातेवाईक सर्व काही ते पार विसरले होते. त्या वृद्धानं त्यांना सांगितलं, तुझं नाव भगत. आता त्याला 50 वर्ष होऊन गेली होती. गुरुनं हाती दिलेला धागा पकडून भगत पुढे पुढे चालले होते. स्वतःला उपलब्ध झालेलं सर्व ज्ञान भगतांच्या स्वाधीन करून त्यांचे गुरु गेले होते. सतत वाचन, परिशीलन, विश्लेषण आणि मग प्रत्यक्ष प्रयोग अशा साधनेच्या पायऱ्या होत्या. गुरूंनी मार्ग दाखवला होता, आचरण भगत करत होते. गुरु वियोगानंतर 20 वर्षांनी त्यांनी गुरूंशी पुन्हा एकदा संपर्क स्थापन केला होता, पण तो 1 दशांश क्षणही टिकला नव्हता. एक दाहक विजेसारखा लखलखता विचार त्यांच्या मनात चमकून गेला होता, हे निषिद्ध आहे. भगतांनी पुन्हा ते केलं नव्हतं. स्वतःच्या सामर्थ्याची प्रचिती पाहण्यासाठीच फक्त त्यांनी तो प्रयोग एकदाच केला होता. अजून किती प्रगती आवश्यक होती याचा अंदाज घेण्याचा तो एकमेव मार्ग होता. त्यांनी मनाशी अंदाज बांधला. बाह्य जगातील बदल, चालीरीती, धर्म, पंथ, भेद, तत्वज्ञान, लोकरूढी यांच्याशी भगतांना कर्तव्य नव्हतं. त्या सर्वांपासून ते संपूर्ण अलिप्त होते, पण वागण्यात कोणताही विक्षिप्तपणा नव्हता. लोक आपल्याला एक संकोची, निरुपद्रवी, भाबडा जीव समजतात हे त्यांना माहीत होतं. तेच त्यांना हवं होतं. आणि आता सुलीचा हा व्यत्यय. जवळच्याच एका बंगल्यातले गृहस्थ अचानकपणे वारल्यावर त्यांची पत्नी व लहान मुलगी यांची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या लहान मुलीला त्यांनी आपण तिचे दूरचे काका आहोत असं सांगितलं होतं. मुलीचं लग्न होईपर्यंत ती पार पाडली होती आणि आता आपण त्यातून मोकळे झालो या समाधानात ते होते, तर हे त्रांगडं उपस्थित झालं होतं. गोविंदरावला त्यांनी 2 शब्द सांगितले होते. तेवढ्यानं भागणार नाही हे त्यांना माहीत होतं. सुलीची आणखी एखादी तक्रार आल्यावर, म्हणजे ती येणारच, त्याला लहानसा धडा शिकवायचा त्यांचा विचार होता. दुसऱ्या दिवशी दुपारी 4च्या सुमारासच सुलीचे शेजारी भगतांचा पत्ता शोधत आले. त्यांच्या चेहऱ्याकडे एक नजर जाताच भगतांच्या काळजात सर्र झालं. सुलीचे शेजारी दारातूनच म्हणाले, काका काका लवकर चला, तिकडे सुलूताई जरा बऱ्या नाहीत. भगत जास्त तपशील विचारण्याच्या फंदात पडले नाहीत. त्याच टॅक्सीनं ते सरळ सुलीच्या घरी आले. दारासमोरच ही गर्दी, पोलीसही होतेच. भगतांना पाहताच लोकांनी चटाचट बाजूला होऊन त्यांना वाट करून दिली. आतल्या खोलीत आणखी लोकांची गर्दी होतीच. भिंतीपाशी चादरीखाली झाकून ठेवलेला देह दिसत होता. कोपऱ्यात गोविंदराव उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग, भीती, वैताग, पश्चाताप, अविश्वास अशा अनेक भावनांचं मिश्रण होतं. एका टेबलापाशी पोलीस अधिकारी बसला होता. एकेकाचे जबाब घेत होता. भगत पुढे झाले आणि त्यांनी चादरीचा एक कोपरा उचलला. सुलीच्या डोक्याला एक जखम होती. तिच्या कडा वाळलेल्या रक्तानं करवडल्या होत्या. चेहरा कदाचित रक्तस्रावानं असेल, पण अतिशयच पांढरा, अगदी कागदासारखा पांढरा फेक दिसत होता. डोळे मिटलेले होते. चेहरा अतिशय श्रांत, म्लान दिसत होता. त्यांनी चादर पुन्हा झाकली. पोलीस अधिकारी काहीतरी बोलण्याच्या बेतात होता. तोच कोणीतरी त्याच्या कानात हे बाईंचे काका आहेत असं सांगितलं. तो परत आपल्या वहीवर वाकला. भगत त्याच्याकडे पाहतही नव्हते. ते गोविंदरावांकडे पाहत होते. त्याला त्यांची नजर जाणवत असली पाहिजे, पण तो त्यांच्याकडे पाहतच नव्हता. शेवटी भगत खोली ओलांडून त्याच्यापाशी गेले आणि त्याच्या हाताला हलकासा स्पर्श करून म्हणाले, जरा आत या. भगतांच्या मागोमाग आत येण्यावाचून त्याला इलाज नव्हता. आतल्या खोलीत दुसरं कोणी नव्हतं. भगत हलक्या आवाजात म्हणाले, काय झालं? गोविंदराव अस्वस्थपणे या पायावरून त्या पायावर करत होता. मी नुसतं तिला दूर ढकलली.
कपाटाचा कोपरा लागला तिला. नीट सांगा, झटापट कशावरून झाली? ती मला बाहेर जाऊ देत नव्हती, अडवत होती. क्लबमध्ये चालला असाल? हो, घरात करून अगदी उबगलो होतो. नोकरी शोधायला बाहेर पडावंसं वाटलं नाही? गोविंदराव काहीच बोलला नाही. बरं, मग मी निघालो, ती मध्ये आली, मी तिला दूर ढकललं. जोरानं? असेलही. मला जरा राग आला होता तिचा, पण काका असला काही विचार नव्हता माझ्या मनात, खरोखर नव्हता. गोविंदरावानं आता प्रथमच भगतांच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि तो अक्षरशः चळचळा कापायला लागला. ते मोठे पिंगट डोळे भयानक होते. गोविंदराव, मी तुम्हाला काल विनंती केली होती. मी कोणालाही विनंती करत नाही, ती केली होती, सुलीसाठी केली होती. वागणं सुधारण्याचा सल्लाही दिला होता. ठीक आहे. ते जायला निघाले. गोविंदराव त्यांच्या मागोमाग काका थांबा, माझं ऐका म्हणत येत होता, पण ते थांबले नाहीत. पोलीस अधिकाऱ्याच्या टेबलापाशी थांबून त्यांनी आपलं नाव व पत्ता दिला. जरूर पडली तर साक्षी जबाबासाठी कुठेही यायची तयारी दर्शवली आणि मग ते त्या घरातून बाहेर पडले. गर्दीकडे त्यांचं लक्षही नव्हतं. रात्रीचे 10 वाजेपर्यंत भगत त्यांच्या हॉलमध्ये वाचत बसले होते. 10चे टोले पडल्यावर त्यांनी हातातलं पुस्तक मिटलं, कपाटात ठेवलं आणि ते स्नानगृहात गेले. स्नान झाल्यावर शरीर ओलं असतानाच त्यांनी एक विशिष्ट तेल सर्व शरीरभर चोळलं आणि मग अंग पुसून कोरडं केलं. कपाटातून त्यांनी एक लाल भडक पायगोळ अंगरखा काढला होता. तो आता परिधान केला. त्या अंगरख्याच्या पुढच्या भागावर व सर्व हेमला सोनेरी दोऱ्यात काही आकृती कशिद्यानं काढल्या होत्या. काही तारे होते भरीव, काही पंचकोनी पोकळ तारे होते. त्यांच्यात काही वर्ण खुणा होत्या, आणखीनही काही खुणा होत्या, पण केवळ त्यातल्या साधकांनाच त्यांचा अर्थ समजला असता. अनवाणी पायांनी ते त्या मागच्या खोलीचं कुलूप काढून आत आले. खालचा रुजामा गुंडाळून दिवाण खाली सारला. खाली मोझॅक टाईल होती आणि टाईलमध्येही त्यांच्या अंगरख्यावरील डिझाईन सारखं डिझाईन होतं. खोलीतला दिवा लागताच मैना किलबिल करायला लागल्या होत्या. भगत दिवाणावर बसले, पण त्यांच्या बैठकीत आराम नव्हता, ताठपणा होता. त्यांची नजर समोरच्या डिझाईनवर एकाग्र झाली. दिवे मंदावले, अंधार झाला, पडदे हलायला लागले. पडद्यावर फुगवटा आला. पडद्यामागून फिरता फिरता तो त्यांच्या समोरच्या पडद्यामागे स्थिर झाला. काय? अगदी कर्जातला गोगरा आवाज आला. थांब, भगत थंड आवाजात म्हणाले आणि दिवाणवरून उठले. शेजारीच तिजोरी होती. त्यांनी कुलपाचे आकडे फिरवले तेव्हा त्यांचा कणकण आवाज त्या शांततेत केवढा मोठा वाटत होता. सा आवाज करत तिजोरीचं दार उघडलं. आत नव्या जुन्या पुस्तकांचा, हस्तलिखितांचा, पोथ्यांचा संग्रह होता. आत सुगंधी द्रव ठेवूनही त्यांचा जुना पुराणा उग्र कडवट दर्प लपत नव्हता. सर्व ग्रंथ दुर्मिळ होते आणि सर्व मंत्र शक्तिशाली होते. आता त्यातली एक चळत खाली ठेवून भगतांनी त्यातलं एक अगदी पातळ पुस्तक निवडलं. बाकीची आत ठेवली. तिजोरीचं दार लावलं. चर्मवेष्टनातलं ते पुस्तक अतिप्राचीन होतं, शेकडो वर्षांपूर्वीचं. पृष्ठ काळवंडली होती, हात लागताच कडकडत होती. एकेका पृष्ठावर एक आकृती होती. आकृतीखाली 2-3 वर्णखुणा होत्या. त्यातल्या एका पृष्ठावर भगतांनी ते पुस्तक उघडलं आणि ते परत दिवाणवर येऊन बसले. अंधुक प्रकाशात आकृतीच्या लाल रेषा अगदी काळ्या दिसत होत्या. आकृती खालच्या वर्णखुणांकडे निरखून पाहत भगतांनी तो एक शब्द अगदी हलक्या आवाजात उच्चारला. नको नको. पडद्यामागचा फुगवटा थरथरत होता. होय. पुस्तक बंद करत भगत त्याच हलक्या आवाजात म्हणाले, त्या गोविंदरावचा गुन्हा तसाच नीच आहे. अगदी खटला भरला गेला तरी त्याला जास्तीत जास्त 4-5 वर्षांची शिक्षा होईल, पण ती पुरेशी नाही. पण ते कशाला? एखादा अपघात,
तो खर्जातला आवाज. नाही, इतकं शीघ्र मरण उपयोगी नाही, आणि केवळ शरीराचा नाश होऊनही माझं समाधान होणार नाही. त्यानं सुलीला फार फार छळलं. त्याला त्याचा पुरेपूर मोबदला मोजला पाहिजे. पण तो खर्जातला आवाज अडखळत होता. मला माहिती आहे त्याचे काय परिणाम होतील ते. मलाही त्याची किंमत द्यावी लागणार आहे. भगतांचा हात गोल फिरला. त्यात मठी, साधनेची खोली, इतर साहित्य सर्व काही आलं. मी जर आता काही केलं नाही, मी जर आता गप्प बसलो तर माझ्या सर्व साधनेचा काय उपयोग? नाही, मी हे सहन करणार नाही. आता जर मी काही केलं नाही तर माझा मीपणाच मी घालवून बसेन. मग काहीच साध्य होणार नाही. हरकत नाही, 10, 12, 15 वर्षांचे श्रम फुकट गेले तरी. पडद्यामागून आवाज आला नाही, नुसती थरथर. तू मला मदत करणार आहेस ना? आणि मला स्वतःला पुन्हा त्या गर्तेत घालणार. तू मला मदत करणार आहेस? भगत आज्ञा करत होते. आता मदत करायलाच हवी, पण मागाहून मागाहून. त्या आवाजात एक वखवक होती. नंतरचं नंतर. भगत हलकेच म्हणाले. त्यांचा चेहरा पत्थरासारखा कठीण झाला होता. खोलीत धुमसता लाल प्रकाश पसरला होता. भगत एका पिंजऱ्यापाशी गेले. त्यांची नजर पक्ष्यावर पडताच पक्षी घाईघाईनं दांड्यावरून सरकत पार मागे पिंजऱ्याच्या अगदी जाळीशी गेला. भगतांनी पिंजऱ्याचं दार उघडलं आणि आत हात घातला. कठीण चोच आघातासाठी खाली आली, पण भगतांची बोटं चपळ होती. तो आघात सहज चुकवून बोटं पक्षाच्या मानेभोवती गोळा झाली. मैना पिंजऱ्याबाहेर काढताना ओरडली नाही, कारण त्यांच्या बोटांनी तिचा गळा दाबला होता. पंखांची मात्र फडफड फडफड चालली होती. पक्षी दोन्ही हातात धरून भगत मोझाईकच्या त्या डिझाईनवर उभे होते. थंड एकसुरी आवाजात ते काही शब्द एकामागून एक म्हणत होते. आवाज सभोवतीच्या पडद्यात शोषला जात होता. प्रतिध्वनी येत नव्हता. आवाज घुमत नव्हता. ते एखाद्या लहानशा खोलीत नसून खूप मोठ्या मैदानावर उभे आहेत असा त्यांना क्षणभर भास झाला. सर्व पडदे थरथरत होते. खोलीत एकटे भगत नसावेत, आणखी इतर खूप असावेत अशी जाणीव होत होती. भगतांनी एका शीघ्र हालचालीनं दोन्ही हातांच्या मुठी विरुद्ध दिशेनं फिरवल्या. पप आवाज होऊन पक्षी गतप्राण झाला. शिर धडा वेगळं झालं होतं. लहानशा हृदयाची शेवटची स्पंदनं झाली. उघड्या पडलेल्या मानेतून लाल भडक रक्ताचे 2 जोरदार फवारे हवेत वक्राकार फिरून मग खालच्या मोझाईक टाईलवर पडले. पण खाली पडल्यावर त्यांचा वेडावाकडा डाग, इतस्ततः शिंतोडे हे झालं नाही. फरशीवर ते हालत होतं. त्याच्या रेषा होत होत्या. शेवटी बारीक लाल रेषांची एक वर्णखूण तयार झाली. वर्षानुवर्ष या खुणांचा अभ्यास केलेले बघत त्यांना कोणताही संदर्भ न पाहता त्या खुणांचा अर्थ समजला. आम्ही तयार आहोत. अर्थात या शब्दात नाही. ती भाषा शब्दांचीही नव्हती, संकेत प्रतिसंकेतांची होती. एक खूण आवाहनाची होती. तिला हा प्रतिसाद होता. आवाहनाचा स्वीकार झाल्याची ही निशाणी होती. आणि त्या लाल अक्षरांकडे बघत पाहत असतानाच ती अक्षरं हळूहळू एकमेकात मिसळून गेली. फरशीवर साध्या काळपट लाल रक्ताचा क्षणाक्षणाला घट्ट होत वाळत जाणारा एक ओलसर डाग राहिला. ते आले होते. ते तयार होते. पण त्यांची स्वतःची तयारी होती का? भगतांची स्वतःची? अजूनही त्यांना पाऊल मागे घेता आलं असतं. अजूनही वेळ टळली नव्हती. काही क्षण भगत स्वतःशी विचार करत उभे राहिले आणि मग त्यांनी आपला निर्णय घेतला. चेहऱ्यावरच्या रेषा कातळात खोरल्यासारख्या कठीण झाल्या होत्या. त्यांनी निर्णय घेतला होता. ते पाऊल मागे घेणार नव्हते. भगतांनी दोन्ही हात हवेत उंचावले आणि अगदी तारस्वरात एकच शब्द उच्चारला. एकच शब्द. कोणत्याही मानवी भाषेत कधीही न आलेला शब्द. एकच शब्द, पण निर्घृण शक्तीनं भारून घातकी झालेला शब्द.
अगम्य अकल्पनीय मार्गानं ती हाक कोणत्या तरी वेगळ्या मितीत पोहोचली. प्रकांड शक्तीचा उत्सर्ग झाला. त्या धडाडत ओसंडत वाहणाऱ्या शक्तीच्या प्रपातात पृथ्वी लपेटली गेली. पृथ्वीवरचा काळ गोठला. सर्व हालचाली थिजल्या. त्या शृंखलेतून मुक्त होते फक्त भगत आणि आणखी एक जण. भगतांचं लक्ष आणि त्या शक्तीचा भावी बळी. एक प्रदीर्घ उसासा सोडून भगतांनी वर केलेले हात खाली आणले. खोलीत पसरलेला लाल प्रकाश एकत्र आला, साकळला. त्याला एक आकार आला. आकार मानवी कवटीचा होता. दात विचकून हसणारी कवटी. भगतांच्या चेहऱ्यासमोर हवेत ती अधांतरीत रंगत होती. दातांवर दात आपटून खदाखदा हसत होती. त्या लाल कवटीतल्या डोळ्यांच्या खोबणी मात्र काळ्या होत्या. सर्व शोषक, विनाशी पोकळीची काळोखी. ती कवटी हल्ली दाराच्या दिशेनं निघाली. भगत तिच्या मागोमाग निघाले. कवटी जवळ येताच दार अंधुक झालं, पातळ झालं, विरघळून गेलं. बाहेरचं दार गेलं. अंगण आलं. अंगण मागे गेलं. फाटक मागे गेलं. भगतांच्या मागे आवाज होत होते. पानांच्या खसखशीचा आवाज, लोखंडावर लोखंड आपटल्याचा खणखणाटाचा आवाज. रेलिंगमध्ये ओतीव लोखंडाच्या आकृती होत्या. त्या आता अलग अलग होऊन भगतांच्या मागून रांगेनं निघाल्या होत्या. भगत रस्त्यावर आले. बाहेर आवाज नव्हता, हालचाल नव्हती, प्रकाशही नव्हता. प्रकाश लहरी अर्ध्यावरच गोठल्या होत्या. रस्त्यावरचे, घरातले, शो विंडो मधले सर्व दिवे विझले होते. प्रकाश होता तो फक्त त्या लाल कवटीचा. ती रस्त्यानं तरंगत चालली होती. मागून भगत येत होते आणि त्यांच्या मागून ठुमकत, उड्या मारत, खणखण करत येणाऱ्या लोखंडी आकृत्या. बाकी सर्व हालचाली गोठल्या होत्या. वळणावर वळताना गाडी थांबली होती. ड्रायव्हरचे डोळे विस्फारले होते. तोंडाखाली सिगारेट विझली होती. गाडीसमोर कुत्रा पळत पळत फुटपाथ पाशी पोहोचला होता. फुटपाथवर उडी मारताना तो तसा अर्ध्यावरच गोठला होता. एक पाय रस्त्यावर आणि 3 हवेत. तसाच अधांतरी टांगला होता. रस्ता मागे चालला. काळोखात बुडालेली घरं मागे चालली. सर्वजण अर्ध्या श्वासावर गोठले होते. भगत डावी उजवीकडे न पाहता चालले होते. त्यांच्या नजरेच्या कडेवरूनच काही काही आकार त्यांच्याबरोबर खसखसत, खडखडत, किणकिणत येत होते. पण भगत फक्त समोरच पाहत होते. रस्ते, वस्त्या, बाजार मागे गेले होते. आपण किती चालत आहोत याची भगतांना शुद्ध राहिली नव्हती. सरते शेवटी ती कवटी थांबली. सावकाश सावकाश एका छोट्या घराकडे वळली. भगत होते तिथेच रस्त्यात उभे राहिले. कवटी आणि तिचा लाल प्रकाश दोन्ही घराकडे गेले. काळ गोठण्याच्या शेवटच्या क्षणी शेजारच्या घरातली बाई घराची खिडकी लावण्यासाठी खिडकीपाशी आली होती. कडेवर मूल होतं. दोघंही काही क्षण कवटीच्या लाल प्रकाशाच्या झोतात आले. मेणाच्या पुतळ्यासारख्या त्यांच्या निश्चल आकृतीवरून लाल प्रकाश पुढे गेला. साऱ्या जगात इतका वेळ भगतांच्या पावलांचा आवाज, त्यांच्या मागून येणारा खसखस कणकण आवाज एवढंच होतं. आता एक नवा आवाज आला. एका भयभीत झालेल्या माणसाचा आवाज. कोण आहे? कोण आहे? काय आहे? गोविंदरावाचा आवाज. या साऱ्या निष्क्रियतेत तोच तेवढा जागा होता. काहीतरी झालंय, होत आहे हे त्याला जाणवत होतं, पण काय ते मात्र कळत नव्हतं. घरातल्या घरात तो फेऱ्या मारत असला पाहिजे. आता त्याचा आधी पांढरा पडलेला आणि आता लाल दिसणारा चेहरा खिडकीतून बाहेर पाहत होता. अरे बापरे! तो ओरडला. दाराला कडी घातल्याचा, बोल्ट सरकवल्याचा आवाज झाला, पण ती कवटी हालायची थांबली नाही. ती तशीच पुढे पुढे जात राहिली. दारावर तिचा लाल प्रकाश पडला. दार धूसर झालं, विरघळलं. कवटी दारातून आत गेली. त्या लाल प्रकाशानं सारं घर उजळून निघालं. खिडक्यातून लाल झोत बाहेर ओसंडत होते. आत एक काहीतरी अर्धवट ओरडण्याचा आवाज आला आणि दार धाड दिशे उघडून गोविंदराव धावत धावत अंगणात आला. तो सारखा खांद्यावरून मागे वळून पाहत होता.
आणि आता प्रथमच भगत रस्त्यावरून आत आले आणि त्या लहानशा अंगणाच्या फाटकापाशी उभे राहिले. घराच्या दारातून ती कवटी बाहेर आली आणि एक लहानसा स्फोट होऊन नाहीशी झाली. तिचा लाल प्रकाश मात्र मागे राहिला. आता गोविंदरावाचं लक्ष प्रथमच फाटकाकडे गेलं आणि त्याला भगत दिसले. कदाचित कवटी नाहीशी झाल्यानं असेल, पण त्याचा पूर्वीचा धीर बराचसा परत आलेला दिसला. 4-5 पावलं पुढे येत तो म्हणाला, काका, हा काय प्रकार आहे? गोविंदराव पुढे पुढे येत होता तसतसा तो लाल प्रकाश आकुंचन पावत होता. फक्त त्या दोघांभोवतीच त्या लाल प्रकाशाचं आवरण होतं. बाहेरच्या अंधारात काहीतरी खसखसत होतं, किणकिणत होतं. आता भगत प्रथमच बोलले. त्यांचा आवाज विलक्षण थकल्यासारखा येत होता. गोविंदराव, मी इशारा दिला होता. पण मी काय केलं? गोविंदराव अजून मगरुरीनं बोलत होता. सुलीच्या मृत्यूला तू जबाबदार आहेस. मी नुसतं तिला मागे ढकललं. ही लहानशी क्रिया केवळ शेवट होता. तू व्यसनं लावून घेतली तेव्हाच सुलीच्या आयुष्याचा शेवट सुरू झाला. मी कोणालाही कशाचीही विनंती करत नाही. सुलीसाठी तुला विनंती केली होती. मी काही केलं नाही. काय करायचं ते करा. तू तिला मारलंस. भगतांनी हात हवेत उचलला आणि खाली आणला. सर्वत्र एकदम झगझगीत डोळे दिपवणारा लाल लाल प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशाच्या समोर काय आलंय हे दिसताच गोविंदराव एकदम मागे सरला आणि घराच्या दिशेनं धावायला लागला. त्याच्या दारापाशीच 2 झुडपं उभी होती, नाचत होती, डोलत होती. गोविंदराव माघारी फिरला. सर्व अंगणभर लोखंडी आकृत्या नाचत होत्या. भगतांच्या मठीभोवतालच्या रेलिंगच्या 50 सुट्ट्या सुट्ट्या आकृत्या झाल्या होत्या. त्यांना त्रिकोणी ओतीव लोखंडाची बिनचेहऱ्यांची डोकी होती. त्यांना ओतीव लोखंडाचे हात होते. आता त्यांच्यातली एक आकृती पुढे झाली आणि तिनं आपल्या लोखंडी बोटात गोविंदरावाचा गोटा पकडला. गोट्याच्या हाडाचा चुरा होताच गोविंदराव किंचाळला. 50 आकृत्या माना वाकवून वाकवून आनंदात नाचत होत्या. एकमेकांना स्पर्श होताच लोखंडाच्या किणकिणण्याचा आवाज होत होता. ठुमकत ठुमकत लहान लहान पावलांवरती 4 फुटी लोखंडी माणसं गोविंदरावांभोवती 4ही बाजूंनी कडं करत होती. त्या कड्यातून मधूनच एखादी किंकाळी येत होती आणि सर्वजण थया थया नाचत होते. त्या जिवंत रेलिंगच्या कड्यामध्ये गोविंदराव दिसेनासा झाला. त्याच्या किंचाळ्या न थांबता एकामागून एक येत होत्या. एक गोलाकार वस्तू त्या कोंडाळ्यातून हवेत उंच उडाली आणि भगतांच्या पायाशी घरंगळत येऊन पडली. तेव्हाच किंचाळ्यांचे आवाज थांबले. लाल प्रकाश हळूहळू मंद व्हायला लागला. सरते शेवटी फक्त भगतांभोवती एक लाल आवरण राहिलं. ते माघारी फिरले आणि त्यांच्या मागे जग आपल्या क्षणनिद्रेतून जागृत होत होतं. रात्री केव्हा तरी पावसाचा शिडकावा येऊन गेला होता. छप्पर आणि पत्रे ओले झाले होते. वळचणी खाली पाणी वाहिलं होतं. रस्ते ओले होते. कडांनी पाणी साठलं होतं. तोच पाऊस भगतांच्या मठीच्या लोखंडी कठड्यावरही पडला होता. पावसाच्या थेंबांनी कठड्यातले मानव सदृश्य आकार धुतले गेले होते. पूर्ववत काळे झाले होते. कठड्या खालच्या गळीतून मात्र लाल वाहत गेलं होतं. आपल्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. लवकरच भेटू पुढच्या कथेमध्ये. मनापासून धन्यवाद.